नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही महिला कितीही कठीण परिस्थिती असतानाही आत्मविश्वासाने उभ्या राहतात, तर काही जण छोट्या समस्यांनीच खचून जातात. त्यांच्याकडे काही जादू असते का? नाही. त्यांच्याकडे असतात काही छोट्या पण प्रभावी सवयी, ज्या हळूहळू त्यांच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही सवयी शेअर करणार आहे, ज्या जर आपण प्रत्येक महिलांनी अंगीकारल्या तर आपलं आयुष्य बदलण्यास मदत होईल. तर खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली सवय, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक यशाची सुरुवात ही एकाच गोष्टीपासून होत असते, तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास. बरेचदा आपण बघतो, उदाहरण मी आपल्या बाबतीतच देते. एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, पण ती गोष्ट करण्याआधीच आपण विचार करतो, ती होणार का? ती गोष्ट अपूर्ण झाली, सक्सेसफुल नाही झाली, तर मग लोक काय म्हणणार? या एका भावनेनेच आपण ती गोष्ट करायला सुरुवातच करत नाही. तर या विचारांमुळे आपली कित्येक तरी स्वप्न चालू होण्यापूर्वीच अपूर्ण राहतात. त्यामुळे डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ना भूतकाळाचा विचार करायचा, ना भविष्य काळाचा. फक्त आज मला नवीन काय करता येईल याचाच विचार करायचा, कारण ना ही वेळ येणार आहे, ना हे वय. म्हणूनच आजपासूनच स्वतःला रोज सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी माझं आयुष्य बदलू शकते. या जगात कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देते माझंच. जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं ना, नवरोबांच्या सांगण्यावरून सुरू केलं होतं. ना मला एडिटिंग येत होती, ना व्हिडिओ शूट करणं येत होतं. आणि माझ्या डोक्यात एकच विचार, की मी आज तर हा टॉपिक टाकणार आहे. बरेचसे यूट्यूब व्हिडिओज बघितले आणि थोडंफार कॉपी करून स्वतः व्हिडिओ शूट केला. आणि स्टार्टिंगला तुम्हाला सांगू, मला कमेंटही यायची, ताई तुम्ही यांचा व्हिडिओमधला हॅक घेतलेला आहे. पण मी तो स्वतःचा हॅक शूट करत होते. पण आज बघा, मी त्या दिवशी माझ्या यूट्यूब चॅनलला जस्ट असं बघितलं तर जवळजवळ 600 व्हिडिओज मी या मराठी चॅनलवर टाकलेले आहे आणि जवळजवळ 300 ते 350 व्हिडिओ मी माझ्या हिंदी चॅनलवर टाकलेले आहे. म्हणजेच जर मी विचार केला असता, की आज मी हा टॉपिक टाकला, पण एखादी महिना मी टॉपिक टाकू, पण त्यानंतर मी काय टाकणार? काय नवीन राहणार? असा जर आपण विचार केला ना, तर कुठेच काही होत नाही. आता बघा, माझ्या यूट्यूबला जवळजवळ 2 वर्ष झाले. मधात तर मला विचार यायचा, की मी हॅक्स, होम ऑर्गनायझेशनची व्हिडिओ शेअर करते. कितपत शेअर करणार? कुठून हॅक्स आणणार? पण तुमच्यासोबत आजकाल मी अल्टरनेट डेज व्हिडिओ रेग्युलर शेअर करतीच आहे ना. त्यामुळे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे त्यासाठी आपलं सर्वस्व अवलंबून द्या. फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा, की आपल्याला हे करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर माहिती आजकाल ऑनलाईन मिळून जाईल किंवा तुम्ही क्लासेसही करू शकता. त्यामुळे कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागेल, तेव्हाच आपण फळाची अपेक्षा करू शकतो. जर आपण मेहनतच केली नाही, तर मग फळ कुठून मिळणार ना? दुसरी सवय जी अतिशय महत्त्वाची, गृहिणींच्या बाबतीत सहसा या बाबतीत निष्काळजीपणा होतो. माझ्या हातूनही झालेलं आहे. पण स्वतःची काळजी घेणे खरंच गरजेचे आहे. बरेच जण याला स्वार्थीपणाही म्हणणार, पण खरं तर आपण आनंदी असलो तरच आपण इतरांना आनंद देऊ शकतो. म्हणूनच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यासाठी चांगला आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या. आता बघा, तुम्हाला सांगते, मला तर एवढी झोप येते, की इवन मी दुपारी जरी झोपले ना, तरी मला रात्री खूप जास्त झोप यायची. पण दुपारी झोपण्याची सवय, मला असं वाटत होतं, की माझा दिवस वाया जातो आहे आणि कालांतराने ती सवय मी चेंज केली. मला वाटते, की आपल्या शरीराला मिनिमम 8 तासाची झोप खूप गरजेची आहे. त्यामुळे तेवढी तर झोप आपण प्रत्येक गृहिणींनी घेतलीच पाहिजे. नाहीतर बऱ्याच गृहिणी असतात, जी 8 तासाची झोप देखील घेत नाही. झोप पूर्ण झाली नाही तर आपला दिवस अगदी चिडचिडा जातो, अगदी आळस येतं, काम करायची इच्छा देखील होत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. त्याच मैत्रिणींनो, आपल्याला जरी हे छोटे बदल वाटत असेल ना, या छोट्या छोट्या सवयींनीच आपलं आयुष्यात खूप मोठे बदल घडायला सुरुवात होते. तिसरी सवय, नकार देण्याची कला शिका. आपण गृहिणी नेहमी प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये आपण स्वतःला कधी विसरून जातो हे कळतही नाही. कधीकधी नाही म्हणणंही खूप आवश्यक असतं. बरेचदा आपण काय करतो, की आपल्या कामाला जास्त रिस्पेक्ट देत नाही, आपलं काम सोडून देतो आणि दुसऱ्यांची कामे करायला जातो.
हे आपल्या गृहिणींच्या बाबतीत सहसा होत असतं, कारण आपण वेळेला महत्त्व देत नाही. आपल्याला असं वाटतं की पूर्ण दिवसच माझ्याकडे पडलेला आहे, तर दिवसभर मी ती कामे करत राहणार आणि दिवसाच्या शेवटी आपण थकून जातो आणि आपल्याला असं वाटतं की आपण काहीच केलं नाही. जसं मी तुम्हाला रविवारचंच उदाहरण देते. जसं माझं रोजचं रुटीन मी तुमच्यासोबत माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे. पण रविवारी काय व्हायचं की आता मला टिफिनची घाई नसायची, कुठेही जायचं नसायचं, तर मग मी पूर्ण दिवसभरच क्लिनिंगचे सगळे कामे करत असायचे. माझ्या लक्षात आलं की घरातले बाकीचे मस्त असा मोबाईल एन्जॉय करत आहे, बेडवर झोपलेले आहे आणि मी मात्र माझी रोजचीच कामे करण्यामध्ये वेळ घालवते आहे. मग मी एक रुटीन डिसाईड केलं. रविवार जरी असला ना, तरी मी सिंपल असा नाश्ता बनवते. जास्त हेवी बनवण्याच्या चक्करमध्ये पडत नाही. अगदी पोहाच माझा सहसा रविवारचा नाश्ता असतो, कारण त्याला बनवायला वेळ लागत नाही. सिंपल असं जेवण रेडी करून घेते आणि मस्त असा मी सहसा रविवारची सुट्टी एन्जॉय करते, कारण मी पूर्ण हप्ताभर व्हिडिओ शूट करत असते. थोडंफार एडिटिंग करायची असेल तर मी ती आवडीने करते, कारण ते माझ्या आवडीचं काम आहे. पण जर मला एडिटिंगचं काम नसेल तर आम्ही फिरायला जातो आणि जर फिरायचंही काम नसेल तर मी मस्त असा मोबाईलवर पिक्चर एन्जॉय करते, कारण पिक्चर पाहणे देखील माझ्या आवडीचं काम आहे. त्यामुळे तुम्हालाही सांगते, घरातली तर कामे होतच राहतात, पण स्वतःला देखील हप्त्यातून एक दिवस वेळ द्या. त्या दिवशी आपल्या आवडीनिवडी जपा. आता बरेच जणांना फेसपॅक लावायला आवडतो, डान्स करायला आवडतो, बरेचशा आवडीनिवडी असतात ज्या आपण या गृहिणी झाल्यावर विसरून जातो. आपण लग्नाच्या आधी आपली किती स्वप्न असतात ना, किती ॲम्बिशन असतात, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आणि लग्न झाल्यानंतर स्पेशली मुलं बाळं झाले आणि आपण आपल्या फॅमिलीमध्ये गुंततो आणि जर आपल्या फॅमिलीमध्ये जास्त मेंबर असेल तर मग तोही वेळ मिळत नाही. आपण आपल्या आवडीनिवडी पूर्णपणे विसरून जातो आणि एवढे फॅमिलीमध्ये गुंततो की आयुष्यातला वेळ कसा निघून जातो ते देखील आपल्याला कळत नाही. त्याने एका जुन्या व्हिडिओवर कमेंट आली होती, मस्त आहे तुमच्या सगळ्या यूट्यूबर्सचं, सिंगल फॅमिलीमध्ये राहता आणि मस्त असं यूट्यूबचे व्हिडिओ शूट करता, लोकांना मस्त असं ज्ञान देत असतात. थोडंसं जर स्वयंपाक बनवायचा असतो, तीच उरली-पुरली कामे आणि एवढ्याशा कामांना माझं काम करायचं आहे असं म्हणता. ॲक्च्युली त्या कमेंटला मी काहीही रिप्लाय केला नाही. ती कमेंट पाहून मला हसायला आलं होतं. कदाचित त्या ताईंनाही कुठेतरी काहीतरी करायचं असेल, पण कदाचित त्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असल्यामुळे त्यांना हे करता येत नसेल. त्यामुळे त्यांचं जेवढं काही फ्रस्ट्रेशन होतं ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन फुकलं होतं, हे मला कळलं होतं. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं एवढंच की घरातली कितीही कामे केली तरी कोणीही अप्रिशिएट करत नाही. हे मी अनुभव केला आहे. त्यामुळे माझा एकच प्रयत्न असतो की घरातली जी कामे आहेत ती पटापट निपटवायची आणि आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. जसं आता मी यूट्यूबच्या थ्रू काही ना काही कमवते. जरी माझ्या कामांना कोणी अप्रिशिएट करत नसेल, पण त्यातून मला एक थोडासा इन्कम जनरेट होतो. ते माझ्यासाठी खूप मोठं अप्रिशिएशन आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा जर मी विचार केला तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. बघा, मलाही वेळ नसतो, माझ्या घरीही फॅमिली आहे. पण जर स्वतःला काहीतरी करायचं असेल तर मग आपल्याला वेळ काढावाच लागणार. तेव्हाच तुम्ही तुमच्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. तर आयुष्यामध्ये तुम्ही मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहाल, तर मात्र तुम्हाला स्वतःला कधीच वेळ मिळणार नाही. स्वतःला खुश ठेवायचं असेल तर मग स्वतःसाठी वेळ काढणे देखील शिका. चौथी सवय, जी मला तरी वाटते की अतिशय महत्त्वाची आहे. मला खूप लेट कळलं, पण मला वाटतं की प्रत्येक गृहिणीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे खूप गरजेचे आहे. आता बरेच जणांच्या बाबतीत असतं की आमचा नवरा कमावतो आणि माझ्या बाबतीतही तुम्हाला सांगते असंच झालं होतं. मी एवढे शिकलेले, लग्नाच्या आधी जॉब केलेले, पण लग्नानंतर परिस्थितीच अशी आली की जॉब करता आले नाही आणि नवरा चांगला कमवता असल्यामुळे मला ती गरजही वाटली नाही. पण जशी मुलगी झाली, स्वतःचं घर घेतलं, गाडी घेतली, जबाबदाऱ्या वाढल्या, तेव्हा मला असं वाटलं की खरंच दोघेही कमवणे गरजेचे आहे. व माझ्या हेही लक्षात आलं की घरातल्या कामांना कितीही केलं तुम्ही तरी कोणीही अप्रिशिएट करत नाही. तुम्ही मग कितीही काम करा, तू काम केली, तू थकलेली आहे म्हणून तुम्हाला कोणीही हातात ताट आणून देणार नाही. पण तेच जर तुम्ही कमवते असणार ना, तो एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण कोणाचा विचार न करता स्वतःच्या पैशाने इझिली घेऊ शकतो. मैत्रिणींनो, पैसा म्हणजे फक्त संपत्ती नाही, तो आपला आत्मविश्वास आहे. या व्यतिरिक्त आपलं स्वातंत्र्य देखील आहे. म्हणूनच काहीतरी नेहमी कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. शेवटची सवय, स्वतःचे स्वप्न जपा. जी काही स्वतःची स्वप्न असेल, आवडीनिवडी असेल, ते एका डायरीमध्ये लिहून काढा आणि वन बाय वन त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मधलं एकच स्वप्न आपल्याला पहिले पूर्ण करण्याच्या मागे लागायचं आहे. एका वेळेस जर सर्व स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागाल तर एकही काम ठीक होणार नाही. त्यामुळे
सकाळी उठलं की फक्त आपल्या स्वप्नांचा विचार करायचा. रोजची कामे तर आपण करतच असतो. त्याच्यासाठी एक रुटीन सेट करा. ती कामे करा आणि दिवसभराचा पूर्ण जो वेळ आहे, जो आपण निगेटिव्ह विचारांनी भरलेला असतो, इतरांचा विचार करण्यात वाया घालवतो, तो वेळ फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यामध्ये वाया घालवा. काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवेल की तुम्ही किती आत्मविश्वासी झालेले आहात. तर मैत्रिणींनो, या होत्या अगदी छोट्या छोट्या सवयी, ज्या लावल्याने आपलं कुठलंही नुकसान होणार नाही, उलटा आपला फायदाच होणार. आजपासून कुठली सवय तुम्ही लावणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज माझा होता सेल्फ केअर रुटीन. हप्त्यातला एक दिवस मी स्वतःसाठी डिसाईड केलेला आहे. कारण रोजची कामे तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करतच असते, पण स्वतःसाठी वेळ देणे हे देखील गरजेचे आहे. त्यामुळे एक दिवस सेल्फ केअर रुटीनसाठी ठेवलेला आहे. आणि आता तसाही उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे स्वयंपाक केल्यानंतर खूप घाम येतो. अगदी सिंपल अशा रेमेडीज मी वापरत असते. मी केसांसाठी एक स्पेशल तेल बनवून ठेवलेलं आहे. जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर केली होती. आणि चेहऱ्याच्या बाबतीत मी सिंपल असे फेस पॅक वापरत असते. सहसा मी बेसन पीठ, त्यामध्ये कुठलेही पीठ मिक्स करून वापरते. आणि आज मी कॉफी पावडर मिक्स केलं होतं. कुठलंही फेस पॅक लावल्याने चेहरा गोरा होत नाही, पण चेहऱ्यावरची जेवढी काही टॅनिंग असेल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असेल तर ते पूर्ण निघून जाते. त्यामुळे रोज तर नाही, पण हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा आपण आपलं असं सेल्फ केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार रिंकल्सचा प्रॉब्लेम होतो, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे जर तुम्ही सनस्क्रीन लोशन वापरत नसाल तर नेहमी चेहऱ्याला आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चराईज करा. थोडंसं सनस्क्रीन लावा. घरी राहत असाल तरी रेग्युलर सनस्क्रीन वापरा. सिंपलसा असा ड्रेस घालून तयार व्हा. मला तर हे रुटीन खरं सांगू यूट्यूबमुळे लागलं, पण आता मला रेग्युलर असं तयार व्हायची सवय लागलेली आहे. दिवसभरात भरपूर पाणी घ्या. सहसा खरं सांगू आपल्या प्रत्येक लेडीजला या सगळ्या सवयी माहितीच असतात. पण आपण स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं की कंटाळवाणे करतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल. तुम्ही बरेचदा माझे व्हिडिओज पाहता, लाईक करता, पण कमेंट करायला विसरता. त्यामुळे आठवणीने कमेंट करून सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.